We are Gen Zs. We are not tolerate this nonsense. We are not tolerate this nonsense. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या तरुणीचा हा व्हिडिओ आहे कारगिल मधील मिनीमार्क चेकपोस्ट वरचा. आम्ही जेनझी आहोत, हा फालतूपणा अजिबात खपवून घेणार नाही. काश्मीरींसोबत जे करतात तेच आता पर्यटकांसोबत सुरू केलंय का, असं म्हणत ही तरुणी आरडाओरडा करताना दिसतीये. या महिलेवर अनेकांनी टीका केली. भारतीय सैन्य दलाचा तिनं अपमान केल्याचं म्हटलं. पण नेमकं तिथे काय घडलं, ही महिला एवढी का संतापली, जाणून घेऊ. ही घटना आहे 25 जुलै रोजी कारगिलच्या द्रास परिसरातील मिनीमार्क चेकपोस्ट जवळ घडलेली. देशाचे संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुख हे जोजिला गुमरी मार्गाने कारगिलकडे जाणार होते. खराब हवामानामुळे त्यांना हेलिकॉप्टरनं गुमरी येथे उतरावं लागलं आणि तिथून ते रस्ते मार्गाने पुढे निघाले. मंत्री रस्ते मार्गाने पुढे निघाल्यानं पोलिसांनी मिनीमार्क मार्गावरील वाहतूक काही काळासाठी रोखून धरली. वाहतूक रोखल्यानं पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुमारे 5 तास खोळंबले होते. यामुळे संतापलेल्या या महिला पर्यटकाचा संयम सुटला आणि तिनं तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. ती नेमकी काय म्हणाली तेही एकदा ऐका. बिल्कुल सीनियर को बुलाओ ना. मंत्री यहाँ से कैसे निकलेगा? We are Gen Zs. We are not tolerate this nonsense. We are not tolerate this nonsense. आप लोग मुझे बताओ, आप लोग बैठोगे या नहीं बैठोगे? चलो चलो चलो. कैसे रोकेंगे? 5 घंटे हो गए, निकालो सब लोग गाड़ी और चलो. वो कश्मीर एयरपोर्ट पे नहीं उतरे. हम नहीं जाएंगे, किसी को जाने भी नहीं देंगे. हम लोग पैसे देके यहाँ घूमने आते हैं या फिर ये सब टॉलरेट करने आते हैं? ताला लगा दिया इन्होंने. कश्मीरियों के साथ तो करते हैं, अब बाहर के टूरिस्टों के साथ भी कर रहे हैं. देखो इन्होंने किसी ताला लगा दिया, फिर अपना नाम भी नहीं बताया और वहां चले गए. ये देखो यहाँ पे कोई भी जवाबदारी के लिए कोई नहीं बैठा है यहाँ पर. व्हीआयपी ताफ्यामुळे रस्ता अडवल्याचा राग आल्यानं या महिलेनं आम्ही जेनझी आहोत, हा फालतूपणा अजिबात खपवून घेणार नाही असं म्हटलं. यानंतर तिनं आरडाओरडा करत गोंधळ सुद्धा घातला. या प्रकारावर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ताशेरे ओढलेत. ओमर अब्दुल्ला ट्विट करत म्हणाले, हे आम्ही जेनझी आहोत असं सांगणं म्हणजे माझा बाप कोण आहे माहितीये का, असं म्हणण्यासारखं आहे. किरकोळ अडचणींवरून स्वतःच्या ओळखीची धमकी देणं म्हणजे या तरुण पिढीबद्दल असलेला आदर गमावण्यासारखं आहे. ओमर अब्दुल्ला यांनी असं म्हणत या तरुणीवर टीका केली. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणीनं देखील एनडीटीव्हीशी बोलताना माफी मागितली. महामार्ग अनेक तास अडवल्यामुळे मनस्ताप झाला. याला वैतागून माझ्या तोंडून ते शब्द निघाले. मी केलेल्या विधानाचा मला पश्चाताप होतोय. सशस्त्र दलाचा अपमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, असं म्हणत या तरुणीनं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांनी तिच्यावर टीका सुद्धा केली आहे. पण तुम्हाला काय वाटतं? या व्हायरल व्हिडिओवर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.